सांगली महापालिकेकडून भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर प्रणाली लागू होणार असून प्रत्येक मालमत्ता धारकाला घरपट्टी भांडवली मूल्य निश्चित केल्यावर आक्षेप नोंदवता येईल आणि त्या आक्षेपाचे निरसन झाल्यावरच भांडवली मूल्य निश्चित होईल आणि त्यानुसार कर आकारणी करता येईल, अशी माहिती आयुक्त संजिता महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की नव्या कर प्रणालीबाबत कोणत्याही शंका असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा आणि आपल्या मालमत्तेची अचूक माहिती अद्ययावत ठेवावी. समन्यायी, पारदर्शक, सुलभ कर प्रणालीची नवी सुरुवात होत असून महापालिकेच्या उत्पन्नासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून चालू आर्थिक वर्षापासून भांडवली मूल्य आधारित मालमत्ता कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीमुळे मालमत्ता कर आकारणी अधिक न्याय्य, पारदर्शक, सोपी होणार आहे. पूर्वीची वार्षिक भाडे मूल्य आधारित प्रणाली अनेक बाबतीत अन्यायकारक ठरत होती. नव्यानं बांधलेल्या मालमत्तांवर जास्त कर आकारला जात असताना जुन्या मालमत्तांचे बाजारमूल्य वाढूनही त्यांचा कर कमीच राहत होता आणि या तफावतीमुळे कर प्रणालीत असमतोल निर्माण होत होता. नवीन भांडवली मूल्य प्रणालीमुळे ही तफावत दूर होणार आहे. तसेच 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या निवासी मालमत्तांच्या करामध्ये कुठलाही बदल नाही. भांडवली मूल्यांवर आधारित कर आकारणी ही समन्यायी, पारदर्शक आणि सुटसुटीत आहे. वार्षिक भाडे मूल्यांवर आधारित कर प्रणालीमध्ये नव्याने निर्माण होणाऱ्या मालमत्तांना जास्त कर लागतो आणि जुन्या मालमत्तांचे भांडवली मूल्य वाढले तरी कर जुनाच राहतो. ही अन्यायकारक तफावत आहे, आता दूर होईल. सर्व मालमत्ता धारकांना एकच न्याय लावला जाईल, असं आयुक्त महापात्रा यांनी म्हटलं आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील हेही उपस्थित होते. नमस्कार. सध्या आपण सांगली महानगरपालिकामध्ये भांडवलीप्रमाणे कर लावण्याचा निर्णय चालू आहेत आणि ह्यामध्ये आपण नोटिसेस वाटणार आहोत. ह्यामध्ये जे मेन मुद्दे आहेत, स्पेसिफिकली की जे निवासी मालमत्ता आहे त्यामध्ये नियमप्रमाणे आपल्याला दुप्पटपेक्षा जास्त कर वाढ करता येणार नाही, अनिवासीमध्ये तिप्पटपेक्षा जास्त वाढ करता येणार नाही आणि ज्यांच्या मालमत्ता सध्या 500 स्क्वेअर फीटच्या आतमध्ये आहेत त्यांचं मागचं जे घरपट्टी होता त्यामध्ये काहीच पण बदल होणार नाही. खूप मोठा जे विषय होता की ह्यामध्ये रेंटमध्ये देण्यात आलेले जे मालमत्ते होते त्यांच्यावरती 58% वर आकारणी होत होता. सध्या भांडवलीप्रमाणे हे विषय आता राहणार नाही, बिकॉज सर्वचे सर्व मालमत्ता आता रेडी रेकनरप्रमाणे कॅल्क्युलेशन होणार आहेत आणि रेंटला द्या किंवा स्वतः वापर करा त्यामध्ये आता काही डिस्टिंक्शन राहणार नाही आणि सर्वांना समान सारखं आपल्याला कर भरावं लागतील ॲज पर द कॅल्क्युलेशन आणि रेडी रेकनरप्रमाणे. हे नोटिसेस वाटल्यानंतर आपण प्रत्येक वॉर्डनिहाय आपला माणसं तिथे उपस्थित असणार आणि 21 दिवसाचा आपण वेळ देणार की तुमचं जे काही आक्षेप असेल त्या बिलासंदर्भात, नावं असेल, घरामध्ये सीमांकन असेल, त्याचं क्षेत्रफळ असेल, कर मूल्यांकन असेल, त्या सर्वकरिता आपल्या माणसं तिथे उपस्थित असणार. तुम्ही तुमच्या सर्वांच्या आक्षेप तिथे नोंदवू शकतात आणि त्यानंतर आपला इथे सुनावणी होणार रीतसर आणि जेव्हा ते सुनावणीचा निकाल लागेल आणि दोन्ही पार्टीला ते मान्य असणार त्यानंतर त्यांना कराची टॅक्स नोटीस बजावण्यात जाणार, फायनल नोटीस, आणि त्यानंतर आपण त्यांच्यावरती कर आकारणी सुरू करूया. जेव्हापर्यंत नागरिकांचं जे काही आक्षेप असेल, अडचण असेल ते सुनावणी होऊन कंप्लीट होणार नाही तेव्हापर्यंत कर आकारणी होणार नाही. तर सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की तुम्ही जे काही अडीअडचण असेल, जे काही आक्षेप असेल ते नोंदवावे आणि त्यानंतर जेव्हापर्यंत तुमचे समाधान होत नाही तेव्हापर्यंत आपण निर्णय घेणार नाही. सांगलीला जरी आपल्याला सुंदर, सुशोभित आणि प्रगत करायचे असेल तर 20 वर्षापासून 25 वर्षापासून जे आता करमध्ये काहीच बदल झालेला नाही, पण सांगली त्या हिशोबानं खूप मोठी झालेली आहेत, तर आपल्याला हे मोहीम घ्यावंच लागतील. त्यासाठी मी सर्व सांगलीकरांना नम्र निवेदन करते की तुम्ही ह्यामध्ये आम्हाला सहकार्य करा. तुम्हाला जे काय शंका असेल आम्ही नक्की ह्याला सॉर्ट आउट करायसाठी, सॉल्व्ह करायसाठी प्रयत्न करू. धन्यवाद. त्यांना आता रेडी रेकनर भांडवलीप्रमाणे रेडी रेकनरचे रेट येणार आहेत आणि ज्या लोकांनी आता तिथे खूप घाण करून ठेवलेले आहेत, खूप घाणचे साम्राज्य झालेले, त्यांनी त्वरित स्वतः हे क्लीन करून घ्यावी. जरी त्यांनी नाही केले तर आम्ही आमच्या स्वच्छता विभागामार्फत कारवाई करणार आणि त्यांच्यावरती दंड लावणार आणि हे दंड आता आपण आपला जे कर आहेत त्यामध्ये आकारणी करून तुम्हाला थेट पाठवणार. त्यासाठी सर्व ओपन प्लॉट धारकांना माझ्या विनंती आहेत आणि सूचना आहेत की आपण आपलं ठिकाण स्वच्छ करून ठेवा, सो दॅट पूर्ण सांगली स्वच्छ राहतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.